प्रश्न रिक्त पदांचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रात आणि सगळीकडे रिक्त पदांचा आता तुम्ही जे एकदम सकारात्मक पॉझिटिव्ह उत्तर दिलात त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे. पण नक्की एक सांगतो आम्हाला की आपण रुग्णालयांचे अपग्रेडेशन केलं, 50 बेड केले, 100 बेड केलेत आणि तिथे स्टाफच नाही. माझ्याकडे 100 बेडचं रुग्णालय झालं ब्रह्मपुरीला. 83 जागाची फाईल 2 वर्ष झाली भरली जात नाही ब्रह्मपुरीमध्ये. 83 जागा मान्यतेसाठी प्रस्ताव आला, मंत्रालयामध्ये पडून आहे. 2 वर्षापासून ही जागे भरली जात नाही. तर मग इमारत उभी राहिली. तिकडे आम्ही डायलिसिस सेंटर सुरू केला, मॉड्युलर ओटीसाठी मायनिंग मधून फंड पैसे दिलेत, सगळी व्यवस्था झाली. सीझनिंग कधी होत नव्हतं ते तिकडे व्हायला लागलेत. खाजगी दवाखान्यामध्ये 20-20 हजार रुपये घेतात, इकडे मोफत व्हायला लागलेत. रुग्णांची फार चांगली सेवा सुरू झाली. पण रिक्त पदं असल्यामुळे त्या ठिकाणी हे प्रॉब्लेम निर्माण झालेत. माझी विनंती आहे की आपल्याला त्वरित ही रिक्त पदं भरावीत. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की ज्या ज्या रुग्णालयाला उर्वरित निधीची आवश्यकता आहे, जे अर्धवट कामं आहेत, जे 60% 70% कामं झाली आणि थोड्या निधीसाठी महाराष्ट्रात ती रुग्णालय थांबलेली आहे, बांधकाम अपूर्ण राहिलेली आहे, या सगळ्यांचा एक आढावा घ्या आणि त्या प्रायोरिटी वाईज त्यांना आवश्यक असेल तुम्ही याच्यासाठी देऊ नका वाटल्यास सध्या निवासी बांधकामासाठी, पण याच्यासाठी मात्र आपण पीएचसी साठी असेल किंवा ग्रामीण रुग्णालयासाठी हे प्रायोरिटीने पैसे द्या. तिसरा महत्वाचा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून की आपण पीएचसीच्या बांधकामाला आपला स्टँडर्ड जो काही हे आहे त्यामध्ये 101,60,00,000 रुपये देत आहे. पीएचसीचं बांधकाम 1,60,00,000 रुपयात होऊ शकत नाही. जिथे मायनिंग आमच्याकडे आहे आम्ही तिथून पैसे घेतो, डीपीडीसीतून एवढे काही पैसे मिळू शकत नाहीत. पण ज्या ठिकाणी ही सोयच नाही अशा ठिकाणी 1,60,00,000च्या ठिकाणी किमान 5 कोटी रुपये पीएचसीच्या बांधकामासाठी दिले गेले पाहिजेत. यामध्ये आपण बदल करा, कमी करा, पण तिथे सगळ्या व्यवस्था पीएचसीच्या बांधकामामध्ये पीएचसी मध्ये होतात आणि पीएचसी म्हणजे त्या 40-50 गावामधल्या आरोग्यांचे एक केंद्र असतं ते. त्यामुळे तो एक महत्वाचा विषय. आणि 4 वर्षांनी अजूनही आपल्याकडे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि आशा वर्कर यांचा कोरोनाचा भत्ता मिळाला नाही. हे आपल्या खात्याकडून मिळतं. 4 वर्ष झालेत. आशा वर्करचे मिळाले नाहीत, मदतनीसचे मिळाले नाहीत आणि अंगणवाडी सेविकेचे मिळाले. बिचाऱ्यांनी त्या काळामध्ये प्रचंड मेहनत आणि जीव वेटीस घेऊन देऊन हातावर घेऊन त्यांनी सगळं ते काम केलेलं आहे. यांचे भत्ते होत असतील तर लवकरात लवकर देण्याची कारवाई करावी. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य विजयभाऊ वडेट्टीवार साहेबांनी 3 ते 4 प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न आहे की त्यांच्या मतदारसंघातल्या ब्रह्मपुरीमध्ये बांधकाम पूर्ण झालंय, इमारत तयार आहे, परंतु 2 वर्ष झाली त्याच्यामध्ये आपण सगळ्या मॅनपॉवर न दिल्यामुळे आपल्या सगळ्या कामकाज ठप्प आहे. मी आपल्याला सांगतो की आपल्यासारख्याच महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी सगळ्याच डॉक्टर्स उपलब्ध नाहीत किंवा बांधकाम पूर्ण असलं तरी मॅनपॉवर नसल्यामुळे बऱ्याचशा यंत्रणा ठप्प होत्या. परंतु एका बाजूला आज डॉक्टर्स डे आहे आणि आजच्या डॉक्टर्स डे दिवशी आज आम्ही राज्यात 1400 नवीन डॉक्टरांची ऑर्डर आजच देतोय. म्हणजे आज पहिल्यांदा 1400 डॉक्टरची भरती झालेली आहे की ज्याचा फायदा सगळ्या संपूर्ण आस्थापनेला होतो. त्यामुळे एका बाजूला सगळे नवीन डॉक्टर्स येतील, दुसऱ्या बाजूला पदमान्यतेचा प्रस्ताव बरेच वर्ष पेंडिंग होता ज्याच्यासाठी आपण बोलतोय. 5,000च्या पदमान्यतेला परवाच्या कॅबिनेटमध्ये मान्यता घेतली. त्यामुळे ब्रह्मपुरीच नाही तर राज्यातल्या सर्व ठिकाणी जिथे इथं बांधकामं पूर्ण झाले त्या सगळीकडे एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट्स आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण आस्थापना सुद्धा आपण देतोय. त्याचा उपयोग ब्रह्मपुरीला होणार आहे. दुसरा आपण बांधकामाबद्दल सुद्धा विचारलं की एकूणच जी काय बांधकाम आहे त्याच्यामध्ये आपण क्रायटेरियाच केलंय. मगाशी आदरणीय भाऊंनी ज्यावेळेस प्रश्न विचारला होता 50%, 70%, 90%, 75% जेवढे पूर्ण झाले त्याला प्रायोरिटीने आपण देतोय. त्यामुळे माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी सुद्धा निदर्शनास आणून द्या जेवढी बांधकाम आहेत. कारण बऱ्याच वेळा असं होतं 10 वर्ष बांधकाम झाली तरी सुद्धा दुर्दैवानं आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही. तर आता आपण जो काही प्राधान्यक्रम केला आपल्याकडे पैसे उपलब्ध आहेत, फक्त आपल्या सगळ्यांनी प्रस्तावाला पाठलाग करा आणि आम्ही सगळेजण त्याला निश्चितपणाने निधी देण्याची जबाबदारी आमची आहे. तिसरं आपण सांगितले की पीएचसीची बांधकामं जी आहेत त्या पीएचसीच्या बांधकामाला 1,60,00,000 रुपये आपल्या नॉर्म्स प्रमाणे मंजूर आहेत. आता आपल्या सगळ्यांचं कसं होतंय की आपण सगळेजण आमदार असतोय, आपल्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीची आस्थापना व्हायला पाहिजे म्हणून 1,60,00,000चं काही ठिकाणी तरी 10 कोटी रुपयेपर्यंत आपण खर्च करतोय. परंतु आमच्याकडे असणारी मॅनपॉवर आणि यंत्रणा त्याच्यासाठी नॉर्म्स जे आहेत त्याप्रमाणे 1,60,00,000पर्यंतच आम्हा सगळ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मान्यता आहेत. आणि मग त्याच्यामुळं जो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण या सगळ्या फंड्सची उपलब्धता करतोय. पण तरी सुद्धा आपला जो काय आपली सूचना आहे
त्या सूचनेप्रमाणे एक कमिटी आम्ही बसवतो आणि आवश्यकता, कारण काय आहे की ते सगळं आता अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीमध्ये मी गेलो होतो आणि त्या राळेगण सिद्धीमध्ये बघितलं तिथं एखादं ग्रामीण रुग्णालय उभा केल्यासारखं सगळं उभा केलं होतं, एखादी PSC, पण उद्या तिथं स्वच्छता करायला माणसं पाहिजेत. आमच्याकडे स्टाफ जो आहे तो तेवढाच आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांची भावना आणि उत्साह असतोय, पण उत्साहाबरोबर प्रॅक्टिकल पण असायला पाहिजे. तरी सुद्धा आपण जी सूचना दिली त्याप्रमाणे एक बैठक बोलवतो, त्याच्यामध्ये अजून निधी वाढवता येत असेल तर वाढवतो. अध्यक्ष 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 आणि एक चौथा मुद्दा आदरणीय वडेट्टीवार साहेबांनी मांडला आहे की ज्याच्यामध्ये कोरोनामध्ये आशा स्वयंसेविका अथवा अंगणवाडी सेविकांनी सुद्धा जर जे काम केले त्याचा भत्ता मिळाला नाही असं म्हणताय. याच्याबद्दलची माहिती उपलब्ध नाही, पण जर असेल सगळ्या कंत्राटी आणि ज्या काही सेवा असतील त्यातले ज्यांचे देयक असतील ते देण्याबद्दल आम्ही टॉप प्रायोरिटी ठेवली, त्यामुळे याच्यावरती सुद्धा तात्काळ निर्णय घेतला. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी आताच उमरेड ट्रॉमा सेंटर करता आपले पद भरलेले आहेत, त्याकरता आपलं अभिनंदन आणि धन्यवाद. तशीच पदे रिक्त आहेत भिवापूरला, तिथं सुद्धा आपला ट्रॉमा सेंटर आहे, त्याचे सुद्धा पद भरण्याची विनंती करतो आहे. दुसरं सर की जिल्हा माझ्या मतदारसंघामध्ये उमरेड इथं आपण उपजिल्हा रुग्णालय हे आपल्याला मान्य झालेलं आहे, पण आपल्या पत्रानुसार त्या जे काही कामं सुरू झालेले नाही ते सगळे थांबवण्यात आलेले आहे. सर, एक विनंती मी तुम्हाला केली होती, आर्च एंजल हॉस्पिटल आपण टेक ओव्हर करा अशी विनंती होती आणि त्याच्यामध्ये फक्त 25 कोटी आपल्याला लागणार आहे. आपल्याकडे 40 कोटीचा आपण ऑलरेडी सँक्शन केलेला आहे आणि त्याचा एक सकारात्मक रिपोर्ट डेप्युटी डायरेक्टर कडून कमिशनरकडे आलेला आहे. आपण ते मान्य कराल अशी विनंती याच्या माध्यमातून करतो. आणि दुसरं सर, HPC हाय पॉवर कमिटीमध्ये कुही इथला जो दवाखाना आहे तो ऑलरेडी सँक्शन झालेला आहे, त्याला आपण चालना द्याल का किंवा या वर्षामध्ये आपण त्याला मान्यता द्याल का अशी विनंती, असा प्रश्न मी आपल्यासमोर उपस्थित करतो. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य आमदार बेसराम साहेबांनी जे काही 2-3 प्रश्न विचारले त्याच्यामध्ये एक भिवापूरचं काम गतीनं होण्याबद्दल आपण सांगितलं आणि त्याच्याबरोबरीने उमरेडला जे मान्यता मिळाली त्याच्यामधल्या यंत्रणा सुद्धा आपण द्यायला पाहिजेत असंही आपण सांगितलं आणि कोहीच्या बद्दल सुद्धा सांगितलं. विशेषतः या सगळ्या प्रश्नांबद्दल नागपूरला आपल्या समवेत एक बैठक झाली आणि त्या बैठकीतला जो कोहीचा मुद्दा त्या कोहीच्या मुद्द्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आमच्या यंत्रणेला आम्ही सूचना देतो आणि त्याच्याबरोबरीने आपण जे हॉस्पिटल प्रशासकीय मान्यता रद्द झाल्यामुळे दुसरं एक हॉस्पिटल टेक ओव्हर करा अशा पद्धतीचा आपण मागणी केली आहे. तर त्याच्याबद्दल सुद्धा हा थोडासा डिपार्टमेंटसाठी नवीन विषय आहे, पण त्याला विशेष बाब म्हणून प्रस्तावित करण्याबद्दल आपण सूचना देतो. चला लवकर बोला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी रिक्त पदांबद्दल हा प्रश्न आम्ही मांडला होता. माझा राजुरा मतदारसंघ शेवटचा टोक आहे आणि या मतदारसंघामध्ये 5 ग्रामीण रुग्णालय आणि 16 प्राथमिक स्वास्थ्य केंद्र आहे. अध्यक्ष महोदय, एकूण 21 माझ्याकडे वैद्यकीय सेवा पुरवणारे केंद्र आहे, पण दुर्दैवानं या 21 केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पदांची रिक्तता आहे. अध्यक्ष महोदय, गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालय यामध्ये वैद्यकीय अधिकारी 3 पदं मंजूर आहेत, 3ही पदं रिक्त आहेत. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी कोरपना ग्रामीण रुग्णालय 1 पद मंजूर आहे, ते सुद्धा पद रिक्त आहे. अध्यक्ष महोदय, गडचांदूर ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षकाचं 1 पद आहे, ते सुद्धा रिक्त आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी राजुरा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सुद्धा 3 पदं मंजूर आहे, 2 पदं रिक्त आहे. अशा प्रमाणे ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पद आहे. यासोबतच अध्यक्ष महोदय, माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये एकूण 14 प्राथमिक स्वास्थ्य केंद्र आहे. यापैकी कोरपना तालुक्यामध्ये साधारणतः 50% पदं हे रिक्त आहे. यासोबतच राजुरा तालुक्यामध्ये 16 पदं रिक्त आहे. यासोबतच जिवती तालुका जो आकांक्षित तालुका आहे, ज्यामध्ये 3 प्राथमिक स्वास्थ्य केंद्र आहे, केंद्र शासनाने आकांक्षित तालुका घोषित केला आहे. या जिवती तालुक्यामध्ये सुद्धा 50%पेक्षा जास्त पदं रिक्त आहे आणि गोंडपिंपरी तालुक्यामध्ये 3 PSC आहे. या सुद्धा तालुक्यामध्ये 30 पैकी 16 पदं रिक्त आहे. अशा प्रमाणे 31 केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहे. यासोबतच जे आम्ही कंत्राटी पदं भरतो, या कंत्राटी पदामध्ये सुद्धा साधारणतः 50% पदं रिक्त